लाडक्या बहिणींचे पैसे नको पण रस्ता द्या. पंढरपुरातील गुमास्ता कॉलनीतील महिलांची मागणी. घराकडे जाणारा रस्ता करावा ही गेले अनेक वर्ष मागणी करणाऱ्या गुमास्ता कॉलनी येथील नागरिकांची अडचण थोडी वेगळी आहे. येथील नागरिकांनी आमदार औताडे यांच्याकडे वारंवार मागणी केली, मात्र त्यांनी दुर्लक्षित केल्याचा आरोप येथील नागरिकांचा आहे. गेली 12 वर्ष या प्रश्नाकडे दुर्लक्षित करत असल्याचा आरोप केला आहे. येथील महिलांनी तर चक्क राज्य सरकारच्या लाडक्या बहिणींचे पैसे नको परंतु रस्ता करून द्या अशी अर्थविनवणी सरकारकडे केली आहे. याबाबत येथील नागरिकांचं काय म्हणणं आहे ऐका तर. माझे नाव अमोल सातुरे आहे. गुमस्ता हाऊसिंग सोसायटी कासेगाव, जुना कासेगाव रोड इथं आपली सोसायटी आहे. तर मी इथं जवळपास 10 वर्षापासून राहतो आहे. तर इथं जे वड्याचं काम म्हणजे वड्याचं पाणी येतं आहे त्याच्यामध्ये आपण जे पाणी येतं ते इथं त्यामुळे रस्ता बंद होते, रस्त्याला अडचण होते. लहान मुलं वगैरे जातात शाळेला, त्यांना अडचण होते. जे काही स्कूल बस आहेत त्या स्कूल बस पण इथंपर्यंत येऊ शकत नाहीत कारण इथं रस्त्याला पाणी असते. तर आम्ही जसं राहतो इथं तसं आपलं मतदान वगैरे जे आहे ते भाजपलाच करतो आहे. आणि इथं कार्यक्रम पण झालेत अवताडे साहेबांचे की आपण इथं रस्ता करू हे करू, पण ते अजूनपर्यंत झालेलं नाही. जे मंजुरी होती त्याच्यामध्ये आपल्याला इथं मुरुम टाकून वगैरे दिलेलं आहे, पण जे वड्याचं काम करायचं आहे ते आजपर्यंत झालेलं नाही. वड्याचं काम आजपर्यंत अपूर्णच आहे. ते पाणी अजूनही तसंच आहे. लेडीजला वगैरे जाण्यासाठी अडचण येते. जर संध्याकाळी आपल्याला जायचं असेल तर इथं लाईट नाही आहे, त्यामुळं पाण्यातून येताच येऊ शकत नाही. जर 2 व्हीलर जायचं म्हणलं तर गुडघे एवढं पाणी आहे. 4 व्हीलर तर जाऊ शकत नाही कारण तिथे एक पाईप आहे, तो पाईप अर्धवट आहे, त्याच्यामुळं 4 व्हीलरला अडचण आहे. शिवाय आपण त्याच्यासाठी मागणी पण केलेली आहे ग्रामपंचायतमध्ये, त्यांनी पण करतो म्हणून अजून केलेलं नाही आहे. तर आपली एकच मागणी आहे की हा रस्ता तेवढा करून द्यावा. वड्याचं पाणी जरी बंद झालं, जे आपल्याला पाईप वगैरे टाकून रस्ता जरी करून दिला तरी आपलं भागून जातं आहे. आपल्याला काय अशी मागणी नाही की डांबरीकरण करावं, सिमेंटकरण करावं, असं नाही. फक्त हे रस्त्याचं जे पाणी आहे ते फक्त बंद व्हायला पाहिजे. वरून जे येणारं वड्याचं पाणी ते यायला नाही पाहिजे. सुमन अतुल अन्न जाते. आमचं घर पूर्ण पाण्यात आहे, अजिबात सोय नाही कशाची. आता 12 वर्ष झाले आम्ही येऊन तसंच काढत आहे. आता धामिणी वगैरे झोपतात करतात, तर चावलं बिवलं तर काय करायचं रातचं हां. आणि रात्री आमचे कामाला जातात, काम करा हे हातावरचं पोट आहे आमची. आम्हाला रोड व्हावं, हे पाण्याचं कमी व्हावं, पाण्याचा निचरा व्हावा. हां पाण्याचं निचरा चांगलं या जायला रोड व्हावं, हीच मागणी आहे आमची, दुसरं काही नाही मागणी. मी अर्चना दिवाकर, विश्वकर्मा गुमास्ता सोसायटीत 10 वर्ष झालं राहते. आम्ही आल्यापासून ओढ्याच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी पाठपुरावा करतो आहे. ग्रामपंचायतीमध्येही जाऊन आलो, नगरपालिकेत अवताडे साहेबांकडेही जाऊन आलो. प्रत्येकानेही आश्वासन फक्त दिलेलं आहे. ग्रामपंचायत म्हणते की आमच्याकडे नोंदी करा, मग आम्ही सगळं करतो, सगळ्या सोयीसुविधा देतो, पण अजूनपर्यंत आम्हाला कुणीच आमच्यापर्यंत आलेलं नाही. आमची मागणी आहे की ओढ्याच्या पाण्याचं व्यवस्थित हे करावं, म्हणजे आम्हाला जायला हे याला व्यवस्थित व्हावं. रात्री अपरात्री किंवा दिवसासुद्धा आम्हाला तिथे साप हे असं भीती वाटते जायला, पाण्यातनं जायला सुद्धा. आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे देऊ नका, पण ही सोय करा.